नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शुभ सकाळ सर्वांना। आणि आज दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज मी काय काय केलं तर ते मी तुम्हाला दाखवते। आणि सकाळची वेळ आहे, आता माझं चहा पाणी सर्वांचं करणं झालेलं आहे आणि आज मी जेवणासाठी बनवणार आहे भरीत। आणि भरीताची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। मी वांगे भाजायला टाकले आणि बाहेरून ताजी ताजी कोथिंबीर आणली भरीतात टाकण्यासाठी। आता ही कोथिंबीर थोडीशी निसून घेते आणि धुवून ठेवते तिला। आणि बघा, मुगाची डाळ करण्यासाठी मी इथे लसूण घेतलेलं आहे, 10-12 मिरच्या आणि कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे याला मिक्सरमधून याचं वाटण बनवून घेतलं। आणि 1 वाटी मुगाची डाळ मी पाण्यात भिजत घातली होती। 10-15 मिनिटं झालेली आहे त्या डाळीला, तिला स्वच्छ धुवून पाण्यातच ठेवलं। आता आपण मुगाच्या डाळीला फोडणी देऊ। सकाळी खूप गडबड असते आणि एका गॅसवर मी दूध तापायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवर मुगाची डाळ करत आहे। इथे मी छोट्या चमच्याने 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यात आपल्याला जिरे मोहरी टाकायची। जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि त्यात आपल्याला मोठे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत ते कांदे टाकायचे। कांद्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला। आता अधूनमधून हलवत राहायचं त्याला। आणि वांगे आपले थंड झालेले आहेत, त्यालाही सोलून घेतलेलं आहे। आता ही डाळ शिजायला टाकायची आणि तोपर्यंत भरीतही करून घ्यायचं। भरीताची रेसिपी दाखवलेली आहे त्यामुळे ती काही शूट केलेली नाही आहे मी। बघा, कांदा परतला, त्यात आपल्याला कढीपत्ता टाकायचा आणि मिरचीचं वाटण टाकायचं आणि त्याला 2-3 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं। इथे मी चिमूटभर हिंग टाकलेला आहे। हिंगाला आणि मिरचीला पूर्ण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि तेलात चांगलं तळू द्यायचं। 2-3 मिनिट लागतात मिरची आणि लसूण लालसर होण्यासाठी। हे बघा, आता कांदा आणि मिरची छान आपली परतलेली आहे। यात आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची। हळदीलाही तेलात चांगलं परतून घ्यायचं। आता यात आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी मी बाजूला गरम करायला ठेवलं होतं, गरमच पाणी टाकत आहे म्हणजे पटकन आपल्याला डाळ टाकता येते शिजायला। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला छान उकळी काढून घ्यायची। तोपर्यंत डाळीला परत एक वेळेस धुवून घेते मी, म्हणजे त्यात काही टरपलं राहिले असते तर ते निघून जातील। बघा, छान आता याला आधण आलेलं आहे। यात आपल्याला स्वच्छ धुतलेली मुगाची डाळ टाकून घ्यायची। अशी डाळ शिजवून फोडणी दिलेल्या डाळीची चव वेगळी लागते। आणि अशी सातळ केलेली, मी अगोदर रेसिपी टाकलेली आहे याची, सातळ डाळ केलेली आहे मी, अशीच मातीच्या भांड्यामध्ये शिजवलेली आहे, चुलीवर केलेली आहे ती। आता इथे मी डायरेक्टच पटकन करण्यासाठी कुकरमध्ये टाकली आणि कुकरमध्ये डाळ छान होती, मस्त गाळ शिजती आणि लवकरही होती। आता हिला एक वेळेस हलवून घ्यायचं आणि झाकण लावून घ्यायचं आपल्याला। आता कुकरच्या याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता कुकर होतं तोपर्यंत मी भरीत करून घेते आणि माझं भरीतही करणं झालेलं आहे। आपल्याला आता भाकरी बनवायची आहे। भाकरी करण्यासाठी मी पीठ चाळून घेतलेलं आहे आणि यात आपल्याला आता थोडं थोडं पाणी टाकून पिठाला चांगलं मळून घ्यायचं। बघा, आपल्याला आता या पद्धतीने गोलाकार करून पोळपाटावर आपल्याला भाकर थापायची आहे। तवा तापायला ठेवलेला आहे मी, भाकर करणं होईपर्यंत तवाही तापतो। पोळपाटावर थोडंसं पीठ टाकायचं आणि उंड्यालाही गोल करून घ्यायचं। बघा, आपल्या हाताच्या तळव्याने याला छान दाबून घ्यायचं आणि एक हात बाजूला लावायचा म्हणजे भाकर छान गोल येते। या पद्धतीने आपल्याला आता पातळ भाकर तयार करून घ्यायची। वांग्याचा भरीत आणि हे मुगाच्या डाळीसोबत भाकर छान लागते। मी काही पोळ्याही बनवल्या आणि काही भाकरीही बनवल्या। तवाही छान तापलेला आहे, आपली भाकर झाली। आता या पद्धतीने भाकरीला तव्यावरती टाकायचं
आणि त्याला वरती थोडंसं पाणी लावायचं. गॅस फुल करायचा आता आणि दोन्ही साईडने आपल्याला या भाकरीला थोडं थोडं भाजून घ्यायचं. आता ही भाकर मी गॅसवर भाजून घेणार आहे. पटपट उलटत आता आपल्याला ही भाकर चांगली भाजून घ्यायची. अगोदर एका साईडनी भाजली आहे, नंतर दुसऱ्या साईडनी, म्हणजे भाकर छान टम फुगती. बघा किती छान फुगलेली आहे भाकर. छान आता आपली भाकर तयार झालेली आहे आणि आपली डाळही शिजली. बघूया कशी झाली. तर डाळ जर आपल्याला थोडीशी पातळ पाहिजे असली तर थोडंसं पाणी गरम करून त्याच्यात टाकायचं, म्हणजे डाळ थोडीशी पातळ होती. बघा आपलं भरीतही झालेलं आहे आणि मुगाची डाळ झाली, भाकरी झालेली आहे आणि सकाळी सकाळी सगळ्यांच्या नाश्त्याला हेच आहे आता. आणि नंतर सगळे काम आवरून मी कोथिंबीर आणायला गेले. बाहेरून कोथिंबीर आणली, छान कोथिंबीर झाली आता आणि तिला निवडून ठेवायचं. आता हे कोथिंबीरवर काही पाणी मारलेलं नाही, काही नाही, ताजी कोथिंबीर आहे मस्त. आणि हिला कुठलंही औषध मारलेलं नाही आहे, फक्त शेणखत टाकलं होतं आणि खूप छान अशी कोथिंबीर आली. आणि कढीपत्त्याचं झाडही चांगलं झालं, त्याची छाटणी केली होती, त्याला थोडं आळं केलं आणि त्यालाही शेणखत टाकलं होतं. आणि ही जी दांडाच्या बाजूला हळद लावलेली आहे, तर ही हळद काढलीच नव्हती, परत तशीच उगवली. आणि केळी हवेनं सगळे पानं फाटलेत, त्याचे 4-5 झाडं आहेत. हे बघा कोथिंबीर किती छान झालेली आहेत. मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती, त्यावेळेस लहान होती कोथिंबीर. ह्या कोथिंबीरची एक कापणी झालेली आहे. आता ही दुसऱ्या वेळेस ही कोथिंबीर अशी आलेली आहे. बघा मी या पद्धतीने कैचीने किंवा सुरीने तिला कापून नेत असते आणि ती परत फुटती. आता ही दुसऱ्या वेळेस अशी आलेली आहे कोथिंबीर. आता महिना होऊन गेला याच वाफ्यातली कोथिंबीर वापरणं चालू आहे. ती थोडी थोडी मी कापून आणते आणि ती परत फुटती. अशी आणते आणि ती स्वच्छ निसून घेते तिला आणि एका पॅक झाकणाच्या डब्यामध्ये न्यूजपेपर टाकते आणि त्यात ही कोथिंबीर ठेवते आणि तिला गुंडाळून घेते आणि पॅक झाकण लावते त्याचं, म्हणजे कोथिंबीर खराब होत नाही. कारण त्याच्यावर पाणी मारलेलं नाही आहे, तिला कुठले औषधही नाही. खूप छान अशी कोथिंबीर आहे आणि गावरानी मस्त वास येतो तिचा. आणि नंतर मी तूप काढवायला ठेवलं होतं आणि तूप झालेलं आहे. आता तूप आपलं झाल्यानंतर त्यात मी 2 खाण्याची पानं टाकलेले आहे. याने तुपाला खूप छान असा वास येतो. आपणही टाकून बघा, या पद्धतीने छान होतं तूप. आणि गॅस बंद करायचा. आता याला थंड होऊ द्यायचं. ह्या पानाचा वास मस्त येतो तुपाला. हे गाईचं तूप आहे. आमची गाय जनली आत्ता, जे पहिल्याच वेळेसचं तूप आहे. आणि आता हे झाल्यानंतर चहा पाणी करायचं आणि नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं. तर आज मला संध्याकाळी बनवायच्या आहेत पोथीच्या पानाच्या वड्या. त्यासाठी काय लागतं तर ते बघा, 2 चमचे मी हरभऱ्याची डाळ घेतली, 2 चमचे शेंगदाणे, अद्रक, लसण, 3 कांदे घेतले भाजून, थोडंसं खोबरं, दगडफूल आणि खडे मसाले घेतलेले आहेत. किंवा त्याऐवजी तुम्ही घरी तयार केलेला 2 चमचे मसाला घ्या. बघा यात मी दगडफूल, तेजपान, 2 मिरे, 2 लवंगा आणि 2 चमचे धने घेतलेले आहेत, 1 त्रिफळा असं मी हे साहित्य घेतलेलं आहे. आणि त्याला भाजून घ्यायचं. मसाला भाजला अगोदर. आता आपल्याला डाळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायची. मी पोथीच पानाच्या वड्या याची रेसिपी मी शेअर केलेली आहे अगोदर, पण आज परत केल्या होत्या. आज मी उकडून न घेता डायरेक्टच तळणार आहे. बघा आपले आता मसाले पूर्ण भाजणं झालेले आहेत आणि या मसाल्याला आता डाळ आणि शेंगदाणे अलग वाटायचे आणि हा पूर्ण मसाला अलग वाटायचा. आणि हा मसाला थंड होतो तोपर्यंत आपण वड्यासाठी काय लागतं तर ते पाहूया. इथे मी 7-8 पोथीची पानं आणलेले आहेत बाहेरून कापून. ताजी पानं आहेत बाहेर लावलेले, ते पानं आणलेत. आता त्या पानाला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि
पानं धुवून ठेवलेले आहेत आणि त्यासाठी काय लागतं बघा आपल्याला 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, मिरची आवश्यकतेनुसार 10-12 मिरच्या आहेत आणि 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे याला मिक्सरमधून जाडसर काढून घ्यायचं आणि 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यात आपल्याला मिरचीचं वाटण टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, अर्धा चमचा हळद टाकायची आणि पाव चमचा सोडा टाकायचा आणि यात आपल्याला अर्धा लिंबाचा रस टाकायचा आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्या पिठाला आपल्याला चांगलं गुठळ्या न होऊ देता या पिठाला छान भिजवून घ्यायचं आपल्याला। आपले आता पीठ छान भिजलेलं आहे। आता आपण हे पानाचे देठ कापून घेऊया आणि वड्या बनवायच्या आहेत आपल्याला। असे आपल्याला आता हे पानाचे देठ काढून घ्यायचे आणि ती थोडीशी जाड शीर असती ना तर पानाची तिलाही थोडंसं कट करायचं आहे, जेवढी जाड आहे तेवढीच। असे सगळ्याच पानाचे काढून घ्यायचे आपल्याला, देठ काढायचे आणि थोडीशी जाडसर जी शीर असती का ती काढून घ्यायची आणि आता ह्या पानाला आपण बेसन पीठ लावूया। आपण आपल्याला आवडत असेल तर एका पानाला लावून एकाच पानाची वडी करायची, पण मी इथे 2 पानाची वडी करणार आहे। तर एका पानाला अगोदर मी हे पीठ लावून घेत आहे आणि यावरती आपल्याला परत दुसरं पान ठेवायचं। ज्यावेळेस आपण तळून करतो त्यावेळेस आपण 3-4 पानं एकत्र ठेवले तरी चालतात, ते तळल्यामुळं ते आतमधूनही छान तळलं जातं। पण आपल्याला हे आता वड्या डायरेक्टच थोडंसं तेल टाकून आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत त्याच्यात, त्यामुळं आपल्याला आता 2च पानं घ्यायचे आहेत किंवा दुसऱ्या पद्धतीनं आपण ह्या एका पानाला लावायचं आणि दुसरं पान यावरती आपल्याला अगोदर आपण सरळच ठेवलं तर आपल्याला तसं न ठेवता बघा आपण आता हे पान कसं ठेवूया। हे बघा असं उलटं ठेवायचं, एक पान सरळ ठेवायचं आणि एक पान उलटं ठेवायचं, याने वडी छान बनवता येतील। बघा या पद्धतीनं आता या वडीला छान गुंडाळून घ्यायचं, मस्त सारखी वडी होती। अशा आपल्या आता या पूर्ण वड्या झालेल्या आहेत आणि मी कढईमध्ये थोडंसंच तेल टाकलेलं आहे, खूप जास्त तेल टाकलेलं नाही आहे बघा, किंवा तव्यावरही आपल्याला या वड्या करता येतात। मागच्या वेळेस मी वड्या अगोदर उकडून घेतल्या होत्या आणि नंतर कट करून त्याला तळून घेतल्या होत्या, त्याही वड्या छान होतात आणि ह्याही छान होतात। आपल्याला जशा आवडत असतील तशा करायच्या। आज थोडीशी वेगळी पद्धत होती म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। बघा आता आपल्या या वड्या 2 मिनिटानंतर याला दुसऱ्या साईडने उलटून टाकायच्या, म्हणजे दुसरीकडूनही छान भाजल्या जातात। अधूनमधून चेक करत राहायचं याला, ज्या साईडनी झाल्या नाही त्या साईडनी याला छान तळून घ्यायचं। बघा आपल्या वड्या आता या थंड होण्यासाठी ठेवायच्या। वडी जर गरम असली तर बघा या पद्धतीने कट करता येत नाही, छान कापता येत नाही ती वडी, बघा गरम असल्यामुळं ती अशी होती। आता याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये वड्या कट करता येतात, नाही तर या पद्धतीने त्याचे तुकडे करून नंतर तळून घ्यायचे। असे तुकडे करायचे आणि नंतर तळायचे। बघा थोड्याशाच तेलामध्ये ह्या वड्या मी छान तळून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला आता या भाजीसाठी रस्सा बनवायचा आहे। त्यासाठी मी कढईत तापायला ठेवलेली आहे। कढईत आपल्याला इथे मी छोट्या चमच्याने 3 चमचे तेल टाकलं, तेल हे आपल्या आवश्यकतेनुसार टाकायचं। त्यात पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि आपण जो तयार केलेला मसाला आहे वाटून घेतला तो मसाला टाकायचा। त्या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं। आपल्याला आवडत असेल तर यात आपल्याला लाल तिखट वापरायचं किंवा हिरवी मिरची वापरायची। हिरवी मिरची टाकल्यानंतर ती भाजी छान लागते। अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी हिरवी मिरचीचीच ग्रेव्ही केलेली आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे त्यात आणि आज मी त्यात या रश्श्यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे। 1 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। हळद टाकायची आणि लाल तिखट टाकायचं आणि याला 2 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं। बघा म्हणजे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि आता मसाला छान परतला जातो पाणी टाकल्यानंतर, म्हणजे मसाला खाली लागतही नाही आणि तेल सुटेपर्यंत छान परततो आणि तर्री येते भाजीला। हे बघा छान तेल सुटलेलं आहे। याच्यात आपल्याला आता पाणी टाकायचं
आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं। मी साधारण 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि जे आपण डाळ आणि शेंगदाण्याचं वाटण बनवलेलं आहे त्यालाही थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून तेही यात टाकलेलं आहे। आता आपले रश्श्याला छान उकळी आल्यानंतर हा रस्सा थोडासा घट्ट होईल। आता एक उकळी आणायची याला, यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 5 मिनिट याला मस्त उकळू द्यायचं। रस्सा आपला छान शिजलेला आहे। आता याच्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा। बघा आपला आता हा रस्सा तयार झालेला आहे आणि वड्याही तयार झालेल्या आहेत। त्या थंड झाल्या आणि मी कट करून घेतल्या। हे बघा आपल्या पोथीच्या पानाच्या वड्या तयार आहेत किंवा आळूच्या पानाच्या वड्या आणि त्याचा रस्सा तयार आहे। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।